हे त्यांच्यासोबत गाडीत बसून आलेत. तुमचं नाव काय, तुम्ही कुठून सोबत आले त्यांच्या, आणि कधीपासून हे ठरलं होतं सरेंडर होणार आहे? माझं नाव शरद मुंडे, हा मी नगरसेवक आहे. हा आणि ज्या वाल्मिक अण्णा कराडांवर हे आरोप केले जातात हा ते तोतान खोटे आहेत. हा. नाही नाही, पण तुम्ही रात्री कुठे होते? त्यांच्या बरोबर आले तुम्ही? बीडची गाडी आहे, तुम्ही पण बरोबर होते का गाडीत? हा, तुम्ही कुठून आले बरोबर? आम्ही आता देवावरून आलो. कुठल्या देवाला गेले होते? ह्याला आपल्या ते कोणतं श्री स्वामी समर्थ कोणतं अक्कलकोटला? अक्कलकोट. रात्री तुम्ही अक्कलकोटवरून आले हो, का? अक्कलकोट. मग 8 दिवस कुठे होते? 8 दिवस कुठं ते होते मला माहित. मग तुम्हाला कधी भेटले? मंदिरात भेटले मला. हा? कुठल्या मंदिरात? अक्कलकोट. अक्कलकोटच्या मंदिरात. तुम्ही कधीपासून मुंडे साहेब बरोबर आहे त्यांच्या? नगरसेवक आहे तुम्ही? परवा हा? दिवशीपासून परवापासून? हो. परवा कुठे होते ते? परवा इथंच होते. कुठे? इथंच होते ना पुण्यात. परवा पुण्यात होते. हो. आणि मग ते अहो, गुन्ह्याबद्दल बोला ना. हा? गुन्ह्याबद्दल बोला ना तुम्ही. गुन्हा तोच खंडणीचा शोधतायत पोलीस, काय त्यांना काय हजर का नाही शोधतायत? झाले? काय शोधतायत? हे खरं खरं तथ्य बघा ना. काय? तथ्य बघा ना अहो, गुन्ह्याचं पण मग तथ्य त्याचा बघा. तपास करायला त्यांनी हजर नको का व्हायला? हो, हजरच झालेत ना. आपण मग 10 दिवस का नाही झाले तेच विचारतो आम्ही. स्वतःहूनच हजर झालेत ना. बरोबर आहे, पण ते 10 दिवस का नाही आले तेच तर विचारतात. सगळे लोक आरडाओरडा करतात ना, खोटं- यांना एवढं कळत आहे साहेब- खरं आहे खोटं आहे, म्हणजे साहेब- हजर का नाही आले? साहेब, कोर्टा गुन्ह्यामध्ये कुणी पण घेतो. बर हे भेणारच ना. हा? खोट्या गुन्ह्यामध्ये कोणी पण भेटतो ना. कसं काय घाबरणार तुम्ही? बरं 2-3 दिवस कुठं फिरला? थांबा की 2 मिनिटं बोलू. कुठं कुठं होते 2-3 दिवस? 2 दिवस कुठं होते तुम्ही? 2 दिवस, हा? 2-3 दिवस कुठं होते तुम्ही? कुठं होते म्हणजे अहो म्हणजे बरोबर कुठं फिरत होते? इथंच होतो. पुण्यातच होते. आणि काय करत होते? बरोबर नव्हते.